आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अहंकारी लोकांना कसं हाताळायचं आणि सन्मान स्वतःचा कसा जपायचा हे जाणून घेणार आहोत। अनेकदा आपल्या आयुष्यात असे लोक भेटतात जे स्वतःला मोठं समजतात, इतरांना कमी लेखतात आणि सतत आपल्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात। अशा वेळी आपण गोंधळतो, रागावतो, शांतपणे सहनही करतो। पण प्रश्न हा आहे, आपण स्वतःची किंमत ओळखतो का? या व्हिडिओमध्ये सांगितलेले असे काही 10 नियम जे तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत तर बनवतीलच, पण तुम्ही कोणाच्याही अहंकाराखाली दबणार नाही आणि स्वतःचा आत्मसन्मान जपायला शिकाल। शांत राहून ठामपणे आणि संयमाने उत्तर कसं द्यायचं हे तुम्हाला समजणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्हाला उपयोगी वाटला तर आपल्या मित्र आणि मैत्रिणींना शेअर मात्र नक्की करा। कधी असा अनुभव आला आहे का, कोणी तुमच्याशी उंच आवाजात बोलतं, तुमची किंमत कमी दाखवतं, तुम्हाला सर्वात मोठं असं तुम्ही स्वतःला कमी लेखतं आणि तुम्ही मात्र शांत राहता, पण आतून मात्र जळत राहता, तुम्हाला प्रत्युत्तर देता येत नाही। आजचा हा व्हिडिओ अशाच लोकांसाठी आहे जे स्वतःला मात्र देव समजतात, स्वतःला शहाणे समजतात आणि समोरच्याला मात्र शून्य, समोरच्याला काहीही कळत नाही असं लेखतात। अहंकाराला उत्तर हे ओढून द्यायचं नसतं आणि आपण हीच चूक करतो की स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो। समोरच्याचा अहंकार हा शांतपणे मोडायचा असतो। तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे। अहंकारी लोकांना तोडणारे 10 नियम, जे प्रभावी नियम तुम्हाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनुकरलेच पाहिजे। कधी असा माणूसही तुम्हाला भेटला असेल जो बोलताना तुमच्याकडे पाहत नाही, स्वतःला खूप शहाणा समजतो, तुम्हाला तुच्छ लेखतो, जो प्रत्येक गोष्टीत स्वतःलाच मोठं समजतो, तो तुमची चूक मात्र दाखवण्यात पटाईत असतो, पण स्वतःची चूक मात्र मान्य करत नाही, कारण देतो। असे लोक आपल्याला बाहेरून राग आणतात, पण आतून मात्र आपल्याला तोडून टाकतात। मग अहंकार म्हणजे काय हे कधी माहित आहे का? अहंकार म्हणजे आत्मविश्वास का? तर नाही, तो आत्मविश्वास नसतो, तो एक भीतीचा मुखवटा असतो आणि हा मुखवटाच आज आपल्याला उतरवायचा आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा नियमांबद्दल, अहंकारी लोकांना शब्दांनी नाही तर वागण्याने तोडणारे 10 नियम। हे नियम फक्त त्यांना तोडणार नाहीत बरं का, तर तुम्हाला आतून मजबूत करतील। सर्वात प्रथम म्हणजे नियम क्रमांक 1 म्हणजे प्रतिक्रिया देणं थांबवा। अहंकारी व्यक्तीला काय हवं असतं? तुमची प्रतिक्रिया, आणि तुम्ही तीच चूक सर्वप्रथम करता। ते मुद्दाम तुम्हाला टोमणे मारत असतात, मुद्दाम तुमची खिल्ली उडवतात, मुद्दाम तुम्हाला 4 लोकांमध्ये कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला कमी दाखवेल असं दाखवतात, कारण त्यांना तुमचा बदललेला चेहरा, बदललेला राग, हावभाव हेच तर पाहायचं असतं। पण एक प्रयोग करून पहा, या लोकांच्या विरोधात तो काही बोलणार नाही किंवा तो काहीही बोलेल आणि तुम्ही फक्त त्यांच्याकडे शांतपणे पहा। कसलाही राग व्यक्त करू नका, कसलंही प्रत्युत्तर देऊ नका, कसलंही स्पष्टीकरण देऊ नका। अहंकाराला सर्वात जास्त त्रास हा शांततेचाच होतो। नियम क्रमांक 2 म्हणजे स्वतःची किंमत स्वतः ठरवा। लोक तुमची किंमत ठरवत नाहीत, तुम्ही ठरवता। जर तुम्ही स्वतःला कमी समजत असाल तर कोणीही तुमच्यावर राज्य करेल। स्वतःला दररोज आठवण करून द्या, मी कोणाच्याही परवानगीवर जगत नाही, मी स्वतःच्या मर्जीने जगतो। जे स्वतःवर प्रेम करतात त्यांना कोणीही कमी करू शकत नाही, कमी लेखू शकत नाही। नियम क्रमांक 3, त्यांच्या खेळात उतरू नका। अहंकारी लोकांना पॉवर गेम खेळायला खूप आवडतं। मी जास्त शहाणा, मला जास्त कळतं, मी जास्त जाणतो, माझा अनुभव जास्त आहे, तू अजून लहान आहेस, अशी वाक्ये ते वारंवार वापरतात। हे वाक्य ऐकल्यावर तुम्हाला सिद्ध करण्याची घाई होते, कारण की तुम्हालाही बऱ्याचशा गोष्टी माहीत असतात। पण लक्षात ठेवा, ज्याला स्वतःलाच सिद्ध करावं लागतं तो आधीच हरलेला असतो। मग तुम्हाला हरलेल्यांपैकी बनायचं आहे की जिंकलेल्यांपैकी हे तुम्ही ठरवा। तुम्ही तुमचं काम करत राहा, वेळ ही तुमच्यासाठी बोलणार आहे, प्रत्येकाची वेळ येते। नियम क्रमांक 4 म्हणजे सीमारेखा अशा सीमारेखा आखा की एक उदाहरण, जर कोणी सतत तुमच्यावर टीका करत असेल, तुम्ही मात्र शांत राहता, सहन करता, पण एक दिवस मात्र ठामपणे सांगा, तुमचं मत मला मान्य आहे, पण माझा निर्णय हा माझा स्वतःचा आहे। पहिल्यांदा त्यांना धक्का बसेल की ही व्यक्ती बदलली तर नाही ना, ही व्यक्ती अचानक असं का बोलते। दुसऱ्यांदा ते विचार करतील बोलताना, तिसऱ्यांदा ते मर्यादा पाळतील। लोकांना शिकवावं लागतं आपल्याशी कसं वागायचं ते। नियम क्रमांक 5, त्यांच्या असुरक्षिततेला ओळखा। अहंकारी लोक आतून खूप घाबरलेले असतात, ते दाखवतात की आम्ही खूप प्रभावी आहोत, पण ते खरं तर घाबरले असतात। त्यांना भीती असते कोणी त्यांच्यापेक्षा पुढे जाण्याची, कोणी त्यांच्यापेक्षा महान बनण्याची, म्हणून ते दुसऱ्यांना खाली खेचतात। जे खरोखर मोठे असतात ना, त्यांना स्वतःला मोठं म्हणण्याची गरजच नसते।
ज्याला रोज स्वतःची जाहिरात करावी लागते ते आतून रिकामे असतात. नियम क्रमांक 6 म्हणजे स्वतःची प्रगती शांतपणे करा. अहंकारी व्यक्तीला सर्वात मोठा धक्का कशाचा बसतो माहित आहे का? तुमच्या यशाचा. वाद करून नाही, तक्रार करूनही नाही, तर शांतपणे प्रगती करून पहा. तुम्ही यशस्वी झालात ना की त्याला 2 गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे किंवा तुम्हाला मान्य करावं लागतं की तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात म्हणून, किंवा स्वतःशीच त्यांना झगडावं लागतं. नियम क्रमांक 7 म्हणजे भावनिक दृष्ट्या स्वतंत्र बना. अहंकारी लोक गिल्ट वापरतात. मी नसतो तर तू काहीच नसतास, माझ्यामुळे तू इथे आहेस, मी तुला संधी दिली. हे वाक्य ऐकून अनेक लोक गिल्टमध्ये अडकतात. कोणी जर आपल्यावर उपकार केलं असेल तर कष्ट मात्र आपले आहेत. पण लक्षात ठेवा ना, कोणी तुम्हाला संधी देते म्हणून त्या संधीचं सोनं मात्र तुम्ही मेहनतीनं करता. यश तुमच्या मेहनतीचं असतं. त्यामुळे भावनिक गुलामी संपवा. भावनिक गुंतवणूक अडकून राहू नका. नियम क्रमांक 8 योग्य वेळी मात्र स्पष्ट बोला. काही वेळा शांतता पुरेशी नसते, तेव्हा एक वाक्य पुरेसं असतं. माझ्याशी आदराने बोला, मला हे चालणार नाही. उंच आवाजात बोललेलं मला त्रासदायक आहे. पण डोळ्यात डोळे घालून ठामपणे. अहंकाराला भीती असते स्पष्ट आणि ठाम लोकांची. त्यामुळे नेहमी बोलण्यात स्पष्टता आणि ठामपणा ठेवा. नियम क्रमांक 9 म्हणजे अंतर ठेवा. प्रत्येक लढाई जिंकणं गरजेचंच नसतं, त्याची आवश्यकता नसते. काही लोकांना जिंकू द्या ना आणि स्वतः मात्र दूर व्हा. जर दूर गेलात तर ते प्रभावी ठरतं. तुमची शांती टिकून राहते आणि ती खूप महत्त्वाचीही असते. त्यांचा अहंकार महत्त्वाचा नसतो. नियम क्रमांक 10 स्वतः अहंकारी बनू नका. सगळ्यात मोठा सापळा काय आहे माहीत आहे? बऱ्याचदा आपण या सापळ्यामध्ये अनेक जण अडकून पडतात. अहंकाराला उत्तर देत बसतात. अहंकाराला उत्तर देताना आपणच अहंकारी होणं हे चुकीचं आहे. मी दाखवतोच त्याला, मीही कमी नाही, मीही सुरुवात करेल, मलाही त्याला त्याच्यापेक्षा श्रेष्ठ बनायचं आहे. ही सुरुवात म्हणजे पतनाची सुरुवात. तुमची ताकद तुमच्या शांततेत आहे. तुमची उंची तुमच्या संस्कारात आहे. अहंकारी माणूस आवाजात मोठा असतो, पण संयमी माणूस प्रभावात मोठा ठरतो. लक्षात ठेवा, अहंकारी लोकांना तुम्ही तोडायचं नाही, त्यांचा स्वतःचा अहंकारच त्यांना तोडतो. तुमचं काम आहे स्वतःचा सन्मान जपणं. ज्या दिवशी तुम्ही स्वतःची किंमत ओळखताना त्या दिवशी कोणाचाही अहंकार तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे अहंकारी लोकांसोबत व्यर्थ वेळ वाया घालवत लढत बसू नका. स्वतःचं स्वाभिमान जपा, स्वतःची शांतता जपा, स्वतःचं मानसिक आरोग्य जपा. ते सर्वात प्रभावी ठरतं. त्यामुळे स्वतःला आजपासून एक नियम लावून घ्या की आजपासून मी कोणाच्याही अहंकाराखाली स्वतःचा सन्मान हा कधीच झुकवणार नाही. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भेटला असेल तर तो त्या व्यक्तीपर्यंतही पोहोचवा जी सध्या शांतपणे सहन करत आहे, कारण तिलाही ते गरजेचे आहे. लक्षात ठेवा, इथे फक्त शब्द बोलले जात नाही, इथे मन बोललं जातं. हे फक्त विचारांचं व्यासपीठ नाही, इथे भावना जोडल्या जातात. जर तुम्हाला वाटत असेल की हे शब्द तुमच्यासाठी होते तर तुम्ही या कुटुंबाचा भाग नक्कीच आहात. हे आहे थॉट्स, जिथे प्रत्येक व्हिडिओ तुमच्याशी मनापासून बोलतो. म्हणून चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण इथे आपण जगायला शिकवतो. जगायला शिकत नाही तर स्वतःसाठी उभं राहायला देखील शिकतो. धन्यवाद.